चिंतामणी हा भक्तांच्या मनात विशेष स्थान राखतो। असं मानलं जातं या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर सगळ्या चिंता दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात। आणि यंदा या मंडळाचं 105 वर्ष पूर्ण होऊन 106व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे आणि याचमुळे आज आपण संवाद साधणार आहोत या मंडळाचे खजिनदार जे आहेत विकास कृष्ण सावंत। सर, तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार, तुमचं सुद्धा चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या मी शुभेच्छा देतो। काय सांगाल, एकंदरीत आपण इथे गर्दी पाहतोय, ही गर्दी कशी काय मॅनेज करता तुम्ही आणि काय सुविधा आहेत, कसं काय करून करता? या ठिकाणी चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळाने या ठिकाणी बघत असाल तुम्ही भाविकांसाठी 2 वेगळ्या रांगा केलेल्या आहेत। एक मुखदर्शन आहे, एक चरण स्पर्श आहे। ही नाक्यापासून बॅरिकेडिंग केलेली आहे आणि आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना ते कसं जायचं आणि मार्गस्थ व्हायचं, कुठून बाहेर पडायचं ते त्यांना सूचना देते, त्याप्रमाणे ते दर्शन घेऊन बाहेर पडतात। चिंतामणीचा गणपती खरं तर आगमन सोहळ्यासाठी प्रसिद्ध आहे, मग आगमनाधीश आहे, कसं करता तुम्ही एकंदरीत? नक्कीच चिंतामणी हा आगमनाधीश म्हणून प्रसिद्ध आहे। फक्त मुंबईत नाही, महाराष्ट्राच्या बाहेरही या ठिकाणी आगमनाला हे लोक येत असतात। आमच्याकडे कमीत कमी आमचे 1200-1500 सहाय्यक सदस्य वगैरे आहेत, कार्यकारिणी 106 आहेत। हे सगळे कमीत कमी 1 महिना आधीपासून याची तयारी चालू असते। त्याचबरोबर आपल्या काळाचं पोलीस स्टेशन आहे, बायकाळा वाहतूक कक्ष आहे, भोईवाडा कक्ष आहे, ज्या आधीत जे पोलीस स्टेशन लागतं आमचं सर्वात जास्त आहे काळाचं पोलीस स्टेशन, हे सुद्धा आम्हाला मदत करत असतात। आणि फायर ब्रिगेड असतील, त्याच्यानंतर डॉक्टर्स असतील, या ठिकाणी ते येतात आणि सर्वांचे म्हणजे भाविक जे येतात त्यांची सुद्धा ते काळजी घेतात। यंदाचा आगमनाधीश कसा झाला एकंदरीत काय सांगा? यंदाचा आगमन थोडासा वेगळा होता, कारण का बरेच वर्षापासून म्हणजे गेली 40 वर्षापासून खातूसाहेब आपल्याकडे मूर्ती बनवत होते आणि गेले 6 वर्षापासून त्यांची मुलगी रेश्मा खातू त्या मूर्ती घडवत होते। तर आपल्याकडे गेले 6 वर्ष अर्तोड नाका या ठिकाणून गणपती येत होता आणि पहिल्यांदाच आता गेले 6 वर्षांनंतर पुन्हा परेल वर्षात या ठिकाणी त्याचं आगमन झालं आणि परेलवरून म्हणजे पूर्वीची जागा त्याने घेतल्यामुळे लोकांमध्ये आमच्यामध्ये जास्त उत्साह होता आणि म्हणजे बोलण्यात शब्द नाही अशा प्रकारे तो उत्साह झालेला। बाप्पाची जी ही यंदाची थीम आहे ती कधी नियोजित झाली आणि कशी काय सुचली तुम्हाला ही कल्पना? ही नियोजित झाली कमीत कमी गणेशोत्सव सुरुवातीपासून म्हणजे 2 महिन्यापासून आपण सुरुवात करतो कामाला। आपण वेगवेगळे जे काय डायरेक्टर असतात, आर्ट डायरेक्टर, त्यांच्याकडनं आपण त्यांचे ड्रॉइंग्स मागवतो की ते काय बनवणार आहेत। आणि चिंतामणी सार्वजनिक उत्सव हे पूर्वीपासूनच प्रचलित आहे की पौराणिक वस्तूपासून काहीतरी आपण दाखवण्याचा म्हणजे त्याच्यापासून काही लोकांना संदेश मिळेल असे पौराणिक देखावे आपण करत असतो। तर त्याच आधारावरती छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेकाला ज्यावेळेला जसे बसले होते त्याच आधारावरती या ठिकाणी मेघडंबरी आणि चिंतामणी त्या स्वरूपात तिथे या ठिकाणी बसलेलं तुम्हाला दिसतो। अनेक देखावे आतापर्यंत साकार झालेत, 105 वर्ष आपण गाठलेले आहेत आणि यंदा 106व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे। काय भावना आहे, काय सांगाल? नक्कीच भावना म्हणजे 106 वर्षामध्ये आमच्या कमीत कमी 5 पिढ्या झाल्या असतील, आमची बहुतेक 6वी पिढी असेल। त्यावेळेच्या लोकांनी जे काही झाड म्हणजे रोपटं लावलं असेल त्याचा आता वटवृक्ष झालेला आहे आणि फक्त गणपतीपर्यंत मर्यादित न राहता नवरात्रोत्सव आहेत, आरोग्य केंद्र आहे, आपलं केल्विन नर्सरी आहे, आपण ग्रामपंचायती शाळा असतात त्या ठिकाणी जाऊन त्या मुलांना जे काही वस्तू लागतात त्या ठिकाणी आम्ही त्या वस्तू देत असतो। म्हणजे वर्षभर चालणारे या सर्व मंडळ आहे, 365 दिवस जरी म्हटलं मंडळाचे दरवाजे उघडे असतात तर पूर्णपणे प्रत्येकाला ते उघडे असतात। खूप खूप धन्यवाद। तर हे होते या मंडळाचे खजिनदार आणि त्यांच्यासोबत आपण बातचीत केलेली आहे। यंदाचे थीम खरं तर संभाजी महाराज यांना प्रेरित होऊन साकारलेली आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाईप करायला विसरू नका। तुर्तास इथेच थांबते। कॅमेरामन अजय सोबत मी प्रतीक्षा, माय महानगर लाईव्ह आणि ओनली मायनी मुंबई।